सीजीबीचा प्रोटेस्ट झाल्यानंतर E20च्या विरोधात आंदोलनाची चिन्ह दिसत आहेत. अर्थात त्याचं अजून पुढे काहीच झालेलं नाहीये. पण हे सगळं सुरू असताना आता इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये देखील इथेनॉल टाकायचा सरकारचा प्लॅन समोर आलाय. म्हणजे अर्थातच इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये काही डायरेक्ट इथेनॉल ओतणार नाहीये. पण इलेक्ट्रिक गाड्या इथेनॉलच्या मदतीने चार्ज करता येतील असं मशीन आता भारतात लॉन्च झालंय. तेलंगणामध्ये केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते या मशीनचं अनावरण करण्यात आलं. हे जगातलं पहिलंच इथेनॉलवर चालणारं ईव्ही चार्जिंग स्टेशन असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. हे मशीन नेमकं काय आहे, ते कसं काम करतं आणि याचा आपल्याला फायदा होणार आहे की नुकसान, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी ते बघूया की हे मशीन काय आहे आणि कसं काम करतं. आपल्या नॉर्मल ईव्ही चार्जिंग स्टेशनला ग्रिडची गरज असते. म्हणजे लाईट कनेक्शन पाहिजे, त्यासाठी सरकारी परवानगी काढायला पाहिजे. हाय कॅपॅसिटी लाईट कनेक्शनसाठी वेगळी प्रोसेस करायची आणि महागडं इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं. सिटीमध्ये हायवेवर हे जरा सोपं तरी जातं, पण गावाकडे असं काही करायचं म्हणजे अवघड काम असतं. त्यात गावाकडे लोड शेडिंगचा एक मोठा विषय असतो. त्यामुळे खर्च करून चार्जिंग स्टेशन बांधलं पण त्याला लाईटच नाही असा विषय होतो. या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे ही मशीन आहे. हे कसं ऑफ ग्रिड मशीन आहे, ज्यामध्ये तुम्ही इथेनॉल टाकलं की त्यापासून ते वीज तयार करतं आणि याच विजेने तुमच्या इलेक्ट्रिक गाडीची बॅटरी चार्ज केली जाऊ शकते. म्हणजे एक प्रकारे इथेनॉलवर चालणारं जनरेटरच म्हणा. या मशीनचा सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की हे ऑफ ग्रिड आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला लाईट कनेक्शनची गरज नाही. समजा तुमचं एखादं छोटं हॉटेल आहे, हायवेवर दुकान आहे किंवा अगदी गावात देखील तुमच्याकडे अशी जागा आहे जिथे लोक येऊन आपली गाडी चार्ज करू शकतील, तर हे मशीन तुम्ही तिथे बसवू शकता. न्यूज रिपोर्ट्समध्ये असा दावा केलाय की हे मशीन उभारण्यासाठीचा खर्च हा नॉर्मल चार्जिंग स्टेशन उभारण्यापेक्षा निम्मा आहे. तेलंगणातल्या केटो मोटर्सने ही मशीन तयार केली आहे आणि ही प्लग अँड प्ले टाईपमध्ये मिळते. म्हणजे फक्त मशीन ठेवायची, इथेनॉल टाकून चालू करायची आणि वापर सुरू. बांधकाम करा, वायरिंग कनेक्शन घ्या, असली भानगडच नाही. आणि विशेष म्हणजे ही मशीन सेटअप करायला फक्त 72 तास म्हणजे जवळपास 3 दिवस लागतात. नॉर्मल चार्जिंग स्टेशनला कितीतरी महिने किंवा वर्षभर देखील लागू शकतं, कारण त्यात फक्त बांधकामच नाही तर सरकारी परवानग्या घेणं हे देखील येतच, ज्यात खरं तर बांधकामापेक्षा जास्त वेळ लागतो. दुसरा मोठा फायदा हा पर्यावरणाला होतो. हे मशीन जरी काम जनरेटर सारखं करत असलं तरी डिझेल जनरेटरच्या तुलनेत यामधलं कार्बन इमिशन हे 80% कमी असतं. म्हणजे ही मशीन वापरली तरी प्रदूषण तुलनेने भरपूर कमी होतं. तिसरा फायदा थेट शेतकऱ्यांशी जोडलेला आहे. आपल्याकडे साध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करत असल्यामुळं आधीच इथेनॉलची मागणी वाढली आहे. त्यातच आता ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी देखील इथेनॉलचा वापर सुरू झाला तर ही मागणी आणखी वाढेल आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. चौथा फायदा म्हणजे ही मशीन अगदी पोर्टेबल असल्यामुळं कुठेही घेऊन जाता येते. शक्यतो लोक भाड्याच्या जमिनीवर जास्त बांधकाम करायला बघत नाहीत, पण ही मशीन ते नक्कीच ठेवू शकतील. त्यामुळे दुर्गम गावांमध्ये किंवा हायवेवर ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढू शकेल. यामुळे मग जास्त लोक इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा विचार करतील. पण आता उसाचं इथेनॉल वापरतंय म्हणून सगळंच गोड आहे असं पण नाही. कारण आपण अजून खर्चाचं गणित केलेलं नाहीये. इन्स्टॉलेशनचा खर्च नॉर्मल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कमी येतो हे तर ठीक आहे. पण नंतर इथेनॉलवर होणारा खर्च पण लक्षात घ्यायला हवा. आता तसं तर केटो मोटर्सच्या या मशीनच्या ऑपरेटिंग कॉस्टची नेमकी आकडेवारी अजून समोर आलेली नाहीये. पण एमई एनर्जी नावाच्या एका जर्मन कंपनीचा देखील असाच 150 किलोवॅटचा रॅपिड चार्जर आहे. त्याची आकडेवारी पाहिली तर आपल्याला अंदाज मिळून जाईल. या चार्जरमध्ये साधारणपणे 4000 किलोवॅट अवर्स वीज साठवण्याची क्षमता आहे. याच्या टाकीमध्ये एका वेळी 2000 लिटर इथेनॉल मावतं. टाकी एकदा फुल केली की 100 गाड्या चार्ज होतात. म्हणजे एक गाडी पूर्ण चार्ज करण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 लिटर इथेनॉल लागतं. हे आकडे अर्थातच जर्मन मशीनचे आहेत, पण आपल्याकडच्या मशीनचे देखील तसेच असू शकतात. म्हणजे एक इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्ज करायला 15 लिटर इथेनॉल. इथेनॉलचा रेट आपल्याकडे 60 ते 70 रुपये प्रति लिटर आहे. म्हणजे या मशीनवर एक कार पूर्ण चार्ज करण्यासाठी 900 ते 1000 रुपये खर्च येऊ शकतो. घरी किंवा फास्ट चार्जरवर हा खर्च 250 ते 500 रुपये येतो. हे अर्थात तुमच्या कारच्या बॅटरीच्या साईजवर डिपेंड आहे. पण तसं असलं तरी इथेनॉल वापरून कार चार्ज करायचा खर्च हा जवळपास दुप्पट आहे असं म्हणता येईल. यासोबतच बाकीच्या गोष्टी देखील विचारात घेणं गरजेचं आहे. जसं की इथेनॉलचा पुरवठा नियमित ठेवणं आणि इथेनॉल साठवण्यासाठी लागणारी सुरक्षा व्यवस्था, हे सगळं आपल्याला बघावं लागणार. आणि इथेनॉल आत्ता तरी स्वस्त आहे, पण मागणी वाढल्यानंतर त्याचीही किंमत पेट्रोल एवढीच झाली तर मग इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा मुख्य उद्देशच गायब होतो. पण तरीही ही टेक्नॉलॉजी आपल्या देशात तशी गरजेचीच आहे असं म्हणावं लागेल, कारण आपल्या देशात अजूनही जेवढी गरज आहे तेवढं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाहीये. कितीतरी गावांमध्ये विजेचे प्रश्न अजूनही आहेत आणि हायवेवर अनेक भाग ग्रीड पासून लांब आहेत.
तिथे असं जलद, स्वस्त आणि पर्यावरणपूरक चार्जिंग तंत्रज्ञान ईव्ही अडॉप्शनला मोठी गती देऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईव्ही आणि इथेनॉल असं एकमेकांना पूरक वातावरण तयार करत असल्यामुळे पर्यावरणाचा देखील फायदा होऊ शकतो. बाकी मित्रांनो, तुम्हाला हे मशीन कसं वाटलं? भविष्यात आपल्या महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचे स्टेशन्स येतील असं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.